जत तालुका विभाजन करून संख स्वतंत्र तालुका निर्मिती करावा व संख अप्पर तहसीलदार कार्यालयाचे विभाजन तातडीने रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज चौथ्या दिवशी संख गाव व आठवडा बाजार 100% कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। आज उपोषणाला माजी आमदार विक्रम सावंत, माजी विलासराव जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक यांनी भेट दिले। तसेच आमरण उपोषणाला अनेक गावातील लोकांनी पाठिंबा दिलाय। संतोष कुंभार यांनी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले असल्यामुळे त्यांची तब्येत खालावली। शासनाने दखलपात्र घेऊन तातडीने संख तालुका जाहीर करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तसेच शासनाने निर्णय नाही घेतला तर यापुढे आंदोलन तीव्र करू असा इशारा प्रवीण आवरादी, सागर पाटील, रमेश कनमडी व ग्रामस्थ यांनी इशारा दिलाय। जोपर्यंत विभाजनाची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवायचे नाही असा ठाम निर्धार त्यांनी उपोषणस्थळी व्यक्त केलाय। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संखमध्ये संख गाव, आज आठवडे बाजार आणि सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत। शासनाचा निषेध म्हणून आज संख गाव कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। संख अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन करून उमदीला नेण्याचा जो घाट आहे त्या विरोधात संख व संख परिसरातील सर्व लोकांचा तीव्र नाराजी आहे। त्या नाराजीमधून सुरुवातीला आम्ही शासनाला महामोर्चा काढून निवेदन दिले। शासन जागे झाले नाही। आम्ही आज चौथ्या दिवसापासून 4 दिवस झाले उपोषण सुरू आहे। संतोष कुंभार यांच्या माध्यमातून उपोषणाला 4था दिवस आहे। संतोष कुंभार यांची पूर्ण प्रकृती खालावलेली आहे। तरी पण आज शासन स्तरावर आमच्या मागण्या कुठल्याही दखलपात्र झालेल्या नाहीत। जर शासनाने आज संध्याकाळपर्यंत तोडगा नाही काढल्यास आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहोत। आज पूर्ण संखमधील व संख परिसरातील जनता आक्रोशापणे, तीव्रतेने आंदोलनात सहभागी झालेले आहेत। गाव बंद झालेले आहेत। उद्यापासून अनेक माध्यमातून अनेक चांगल्या पद्धतीने आणि शासनाला विचारास भाग पाडण्यासाठी आम्ही उग्र असं आंदोलन सुरू करणार आहोत। शासनाला आम्ही विनंती करत आहोत, आम्ही संविधानिक पद्धतीने, न्यायिक पद्धतीने आमचा हक्क जो मिळाला होता तो अबाधित ठेवण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत। जर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या ताटातला घास जर हिरावून घ्यायचं, जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं येथील जनतेच्या मनात पूर्ण सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात, लोकप्रतिनिधीच्या विरोधात एक मोठा तीव्रतेचा एक विरोध निर्माण झालेला आहे। या विरोधाला सामोरं जाण्यापेक्षा इथलं न्यायिक भूमिका आपण लक्षात घेऊन त्वरित आमच्या मागण्या मान्य करून अप्पर तहसीलदार विभाजनाचा प्रस्ताव रद्द करून आणि संख तालुका तात्काळ जाहीर करून आम्हाला तुम्ही न्यायिक भूमिका द्यावा अशी मी विनंती करतोय। जय संघमध्ये गेले 4 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण चालू आहे। त्यासाठी आज संघ गाव पूर्ण बंद ठेवून शासन निषेध केला आहे। शासनाने तातडीने निर्णय तालुका जाहीर करावा। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಕದೂರ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಈ ಒಂದು ಅಮರಣ ಉಪವಾಸನೆ ನಮ್ಮೂರ ಒಂದು ತಾಲೂಕಾ ಜಾಹೀರು ಆಗುವ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಈ ಸಂಕದೂರಿನ ತಾಲೂಕು ಆಗುವವರೆಗೆ ಈ ಅಮರಣ ಉಪವಾಸ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ್ ಕುಂಬಾರ್ ಅವರ ವತಿಯಿಂದ ನಡೆದಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನದಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಗೆ ಊರ ತಾಲೂಕಾ ಜಾಹೀರು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಕದೂರಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂತೆ ಜರುಗುತ್ತಿರ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಗಳು ಸಹಿತ ಬಂದಿಟ್ಟದೆ। ಯಾವ ಕಾರಣ ಬಂದಿಟ್ಟದಪ್ಪ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೆ ನಾವು ಈ ಆಮರಣ ಉಪವಾಸವನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನ್ಯಾಯ ನಮಗೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಲೇಖೀಯ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ।